नमस्कार गायज, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे आपला स्टेटचा शेवटचा दिवस आणि आज आहे आपली स्किट आणि आपल्या भाईची मिमिक्री. मेरी आवाज ही मेरी पहचान है. हॅलो सर, सर आपण ना मागे एक फिल्म केली होती. अय्यो मागे कुठे आहे? आणि पण थोडंसं फालतू होते रक्त. आठवला. अय्यो त्याची आता काय गरज नाही. म्हणजे तू जेव्हा कॉल केलेला तेव्हा तुझा हॅलो रेकॉर्ड करून घेतला आणि एआय कडून सगळ्या फिल्मची डबिंग करून घेतली बघा. हो मग आता मी काय करायचो? अय्यो मी इडलीचं पीठ ठेवलंय, बाकी तू तुझा बघा. ओय! नमस्कार मंडळी. हाय नमस्कार मंडळी. आज आपला इव्हेंटचा रिझल्ट लागणार आहे, तर मला जास्त होप्स आहे की आमचे नंबर लागतील एकदम झापूक. तर नमस्कार गायज, हा आपला शेवटचा दिवस आहे इथे जळगावमध्ये, शेवटचा. आणि आज रिझल्ट आहे. हे मुंबई युनिव्हर्सिटीने आम्हाला हे टी शर्ट दिलं, तर प्रत्येकाने ते टी शर्ट घातलं, क्रेझी दिसते. त्यावरती आपण आउटफिट बनवणारच. इधर खाना आहे, चलो 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 फिर. तर थोडासा इथे नाश्ता भाई. करू, कारण की नाश्त्याचा वेळ 9 वाजता होता आणि आम्ही म्हणजे झोपलो नव्हतो, आम्ही टेम्पो भरत होतो, त्यामुळे आम्हाला आंघोळ करायला उशीर झाला. मग कदाचित नाश्ता संपला असेल तर इथे नाश्ता चेपूयात आणि मग जाऊयात रिझल्टच्या ठिकाणी. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. सिस्टम पार देंगे. Sri Vinayak Dani and overall champion for 21st Indradhanushya 2025 goes to University of Goa. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्फर्म. प्राध्यापक विजय महेश्वरी सर दाखव दाखव. यांच्या 1 2 3 4. गौन फुगे साहेब या ठिकाणी प्रमुखपणे उपस्थित राहिले. नाद नाही करायचा. आता अरे ओव्हरऑल चॅम्पियनशिप कन्फर्म. ओव्हरऑल असते, परत एकदा टेक घेऊया. ओव्हरऑल आता ओव्हरऑल चॅम्पियनशिप कन्फर्म.
नमस्कार गाईज, तर आपण गेलो होतो खाली हात आणि आलो बघा. काय बोलतो शुभम? हात जडजड का वाटतायत? जड वाटतंय. हात जडजड वाटतायत. मोठं असं हात हलवत गेलो होतो, आता हात भरून आले आपले. काय सारा सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो. ऑल ओव्हर चॅम्पियनशिप. झोपेत आहेत सगळे, कारण की आम्ही उठलोय. किती वाजता उठलो आपण? 5ला उठलोय. ट्रेनमध्ये झोपलो होतो ऑलमोस्ट. मी ते 2 वाजता झोपलो होतो, कारण की माझ्या कोचमधले सगळे झोपले होते आणि बॅगवरती लक्ष द्यायला कोणीतरी पाहिजे होतं, म्हणून मी जागा होतो. कारण की बाबा ट्रेनचा काय भरोसा नाही. तर चला आता तेच विद्यापीठमध्ये चाललो आहे. ट्रॉफीज, बॅग्स आणि सेट उतरूयात आणि मग आज कलिनामध्ये फोटो सेशन आहे ट्रॉफीसोबत. नाद नाही ऐकायचं नाही. कलिना कन्फर्म. कलिनामध्ये फोटो सेशन आहे, टी शर्ट घालून विद्यापीठचं. तर चला, आलो कन्फर्म. मोकळे हात नाही. गेलो होतो मोकळे हात, आलोय भरलेले हात. भरलेले हात. आता मी रेल्वे स्टेशनला आलो कन्फर्म. बापरे, जड वाटते. नमस्कार गाईस, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि आता आपण विद्यापीठाचा टी शर्ट घालून चाललोय फेलिसिटेशनला. फेलिसिटेशनला चाललोय. कलिनामध्ये आपलं फेलिसिटेशन आहे कलिनामध्ये. तर काल रात्री आपण 5:30 वाजता पोहोचलो ना. हो. काल सकाळी आम्ही 5:30 वाजता पोचल्या झोपून उठलं की सेट उतरवला. टेम्पो आला, सेट उतरून आंघोळ करून आता निघालोय आम्ही कलिनासाठी. खूप दिवसाने चांगली आंघोळ गेली, असं वाटतंय काहीतरी फ्रेश. नमस्कार गाईज. गेले 2 तास बिचारी अशीच बसले रस्त्यावरती आणि सगळ्यांची एक एक करून फोटो काढते. हल्ली नाही बिचारी. हाच ओव्हरऑलचा आनंद. काय म्हणणं आहे तुमचं? नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण ब्लॉगमध्ये. तर आपण आलो आहोत जळगाववरनं परत मुंबईला आपल्या घरी. स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं, मस्त झालं. बरेचसे इव्हेंट आम्ही जिंकलो. ऑल ओव्हर थिएटर ट्रॉफी आली, ऑल ओव्हरची ट्रॉफी आली आपल्या युनिव्हर्सिटीला. सगळे इव्हेंट मोस्टली जिंकलो आम्ही. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नामुळे. अशीच तुमची कृपा, असंच तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावर असू द्या. बाकी मी आपला पूर्ण लगेज घेऊन कालच घरी गेलो होतो आणि आता आपण चालू आहे परत तिथेच नवीन एकांकिकाच्या तालमीला. आपण एक नवीन स्पर्धा करत आहोत मी, तर त्याच्याच तालमीला चाललो आहे. 10:30चा टायमिंग होता. ट्रेन मी करेक्ट पकडली होती, तरी मला लेट कसं झालं मला काहीच कळत नाही. कदाचित मी झोप येते, एवढ्या दिवसाची झोप माझी बाकी आहे. तर चला आता खूपच घाई झाली, थोडं स्पीड वाढवायला लागेल. आणि विषय म्हणजे इकडची तालीम करून मला लगेच दुसऱ्या नाटकाच्या तालिमीसाठी जायचं आहे. तुमच्या आणि देवाच्या कृपा, देवाच्या आशीर्वादामुळे चांगली कामं मिळत चालली, त्यासाठी खूप खूप आभारी आहे. चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कसा वाटतो मला नक्की कळवा. नमस्कार गाईज. तर आता मी CSMT स्टेशनला पोहोचलो की मला लगेच वैष्णव पाटील दिसला. तर आमच्याच स्पर्धा लागली. विद्यापीठला जायला 2 मार्ग आहेत. तर मी ज्या मार्गाने रोज जातो, माझं म्हणणं आहे तो शॉर्टकट आहे, आणि तो जातो FSच्या रूटने, जिथे त्याचं म्हणणं आहे की तो शॉर्टकट आहे. तर आता मी बोललो की चल स्पर्धा लावूया. मी माझ्या मार्गाने जातो, तो तुझ्या मार्गाने जा, आणि स्पीड नॉर्मल, जो पहिला पोहोचेल तो जिंकला, म्हणजे त्याचं म्हणणं करेक्ट. तर बघूयात. मला तर 100% माहिती आहे हा रूट शॉर्टकट आहे. गाईज आणखी एक मला तुमच्याशी बोलायचं आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम देतात ते आहेच, पण जर व्ह्यूजला जेवढं तुम्ही प्रेम देतात तेवढंच प्रेम जर तुम्ही व्हिडिओला लाईक करून, कमेंट करून एक्सप्रेस कराल ना, तर खूप बरं वाटेल.
कितीसा वेळ लागतो की कमेंट टाकायला. बाकी काय बघूयात कोण पोचलोय. मी तर लोकेशनला पोहोचलो. आता वैष्णव मागे तर तो ऑलरेडी लोकेशनवरती बघूयात. मित्रांनो मी लोकेशनला 9:30ला 9:27ला एक्झॅक्ट इथे पोचलो आहे जिथे आमचं ठरलं होतं भेटायचं. आणि वैष्णव मला इथे तर दिसत नाही आहे. बघू मे बी तो मागे असेल. मग मी 27ला आलो आहे. पण तरी पण अंडरग्राऊंड लवकर अंडरग्राऊंड लावूया. अंडरग्राऊंड लवकर पोहोचतोय. अरे मला विद्यापीठ समोर होतं. परत अंडरग्राऊंड. पण आता मी आत आलोय. मी पहिला आलोय तरी बोलते नाही मी दुसरा रस्ता घेतला म्हणून लेट आलोय. नुसती कारण. अरे भाई जिथे कसं काय मंडळी. आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आता आपण चालूय घरी. रुमाल यासाठी बांधलाय कारण की खूप डस्ट आहे प्लस थंडी आहे तर सर्दी व्हायला नको. माय गॉड खूप थकायला पण होते प्लस भारी पण वाटतंय की आपण एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या नाटकाच्या तालमीला जातोय. म्हणजे आयुष्यात काय पाहिजे. जी आवडती गोष्ट आहे ज्यात आपल्याला आपल्याला करायला मजा येते. जे काम करायला आवडतं त्यात आपण एवढे बिझी आहोत. खूप प्रचंड मजा येते. आता वाजले 11. घरी जाऊयात, जेवूयात आणि झोपूयात आणि उद्या परत फ्रेश होऊन आपण जाऊयात तालमीसाठी. चलो गाईस, गुड नाईट, लव यू. I'm a king, but I vibe with my saint. They call me a bad man, that's a fucking good thing.